तब्बल 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पायउतार झालेत। त्यांच्यानंतर पक्षाची धुरा शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। यानंतर शशिकांत शिंदे यांची निवड ही एकमताने करण्यात आली आहे। बैठकीनंतर नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। एकच नाव आहे आणि सगळ्यांचा पाटील शशिकांत शिंदे यांची निवड असं मी या ठिकाणी जाहीर करतो। शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे विश्वासू मानले जातात। शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली। पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे। शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव येथील आहेत। शिंदे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून देखील ते ओळखले जातात। पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे। शिंदेंनी 1999 मध्ये जावळी विधानसभा निवडणूक लढवली। केवळ 12,000 मतांनी जिंकून कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून कामकाज पाहिले। सन 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी केला। त्यानंतर त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। शिंदे सध्या विधान परिषदेचे आमदार असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रदोत देखील आहेत।